शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता नुकसान भरपाई रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु यामध्ये नक्की कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, त्यासोबतच जे रब्बी पिकासाठी 10,000 रुपये अनुदान मिळणार होतं ते अनुदान कोणाला मिळणार आहे, असे विविध प्रश्न शेतकरी बांधवांचे आहेत। तर त्या प्रश्नांची आपण उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसे पाहिले तर राज्यातील जवळपास 33 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई रक्कम आता मंजूर झालेली आहे आणि याचे वितरण देखील आजपासूनच करण्यात आलेले आहे। सोमवारी याचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे। सोमवारी अनेक शेतकऱ्यांना योजनेचे पैसे दिवाळी आधी जमा होणार आहेत, कारण आपण पाहिलं तर दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान हे मंगळवारी असणार आहे। त्यापूर्वीच सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। मग आता हे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत याबाबतची आपण आकडेवारी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहे। तर चला मित्रांनो, आपण जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या आणि ही रक्कम पाहू। तर मित्रांनो, नुकसान भरपाई बद्दल बोलायचे झाल्यास सर्वाधिक जास्त नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे, तर तो असणार आहे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 8,27,282 शेतकऱ्यांना सुमारे 847 कोटी 12 लाख रुपये मंजूर झाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सोमवारी देखील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। हे कुठलं आहे, तर हे आपण नुकसान भरपाई बद्दल बोलत आहे। हे रब्बी पीक किंवा रब्बीसाठी जे 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे त्याचा याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही। हे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पिकांचे त्याबाबतची आपण भरपाई आहे आणि ते आकडेवारी आपण यामध्ये जाणून घेतोय। त्यानंतर 2 नंबरला कोणता जिल्हा असणार आहे, तर 2 नंबरला या ठिकाणी बीड जिल्हा आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुमारे 9,21,000 शेतकऱ्यांना 634 कोटी 74 लाख रुपये बीड जिल्ह्यामध्ये देखील मिळणार आहेत। आपण पाहिलं सप्टेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। बीड जिल्ह्यामध्ये अनेक गाव असतील, तालुके असतील, यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालं होतं। त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुमारे 634 कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत। 9,21,000 शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होणार आहे। त्या खालोखाल 3 नंबरला आपण पाहिलं तर 3 नंबरला असणार आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुमारे 7,37,702 शेतकऱ्यांना 832 कोटी 15 लाख रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। त्या खालोखाल आपण पाहिलं तर नांदेड जिल्हा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील 8,57,000 शेतकऱ्यांसाठी 582 कोटी 32 लाख रुपये एवढे अनुदान या ठिकाणी सरकारच्या वतीने नुकसान भरपाईच्या स्वरूपात या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जमा देखील होत आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहिलं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। बुलढाणा जिल्ह्यातील 6,80,000 शेतकऱ्यांना 488 कोटी 94 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे। त्या खालोखाल ज्या जिल्ह्याचे अजून एक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तो जिल्हा असणार आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामधील 6,40,000 शेतकऱ्यांना 483 कोटी 27 लाख रुपये सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेले आहेत। त्या खालोखाल लातूर जिल्हा आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 7,96,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 448 कोटी 24 लाख रुपयांचा निधी सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील करण्यात येणार आहे। त्या खालोखाल परभणी जिल्हा आहे। मराठवाड्यात आपण पाहिलं की यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, न भूतो असा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातील अनेक जिल्हे आहेत। याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये हे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामुळे जिल्ह्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी रक्कम देणार आहे। परभणी जिल्हा आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 6,77,000 शेतकऱ्यांना 374 कोटी 19 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा असणार आहे। अमरावती जिल्ह्यातील 4,43,000 शेतकऱ्यांना 332 कोटी 3 लाख रुपयांचा निधी सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा असणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 4,16,000 शेतकऱ्यांना 320 कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर जळगाव जिल्हा असणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 3,42,000 शेतकऱ्यांना 309 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,10,000 शेतकऱ्यांना 296 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 2,27,000 शेतकऱ्यांना 268 कोटी 87 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यातील 3,47,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 264 कोटी 34 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। वाशिम जिल्ह्यातील 2,58,000 शेतकऱ्यांना 192 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। वर्धा जिल्ह्यातील 1,62,000 शेतकऱ्यांना 150 कोटी 68 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत। त्यानंतर सांगली जिल्हा आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील
1,04,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 149,95,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. नागपूर जिल्ह्यातील 1,11,000 शेतकऱ्यांना 117,24,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 1,08,000 शेतकऱ्यांना 78,15,00,000 रुपये. आता मी पटपट सांगतोय कारण कसं आहे, व्हिडिओ खूप मोठे होईल. तुमच्या जिल्ह्याचं नाव असणार आहे, तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत ते तुम्ही लगेच जाणून घ्या, त्याच्यामुळे पटपट सांगतोय मी. चंद्रपूर नंतर असणार आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये 89,495 शेतकऱ्यांना 48,76,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना यामध्ये जास्त आशा होती, परंतु तसं विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील हा निधी कमी प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांना 20,80,00,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यातील 27,236 शेतकऱ्यांना 14,20,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील 21,814 शेतकऱ्यांना 14,28,00,000 रुपये. पालघर जिल्ह्यातील 49,262 शेतकऱ्यांना 14,42,00,000 रुपये. धुळे जिल्ह्यातील 1,64,000 शेतकऱ्यांना 10 कोटी रुपये आणि त्या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 13,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तर ही अशी जिल्ह्यानुसार तुम्हाला सांगतो नुकसान भरपाईची एक रक्कम असणार आहे, जी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. शनिवारीच ही प्रोसेस सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत. 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे पैसे आता जमा होत आहेत. यानंतर दिवाळीच्या नंतर पुन्हा एकदा 1 हेक्टरचे पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे. परंतु तुम्हाला आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली का हे कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्सला, फॉलोअर्सला याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यासोबतच सोमवारी याचे मोठ्या प्रमाणावर वितरण देखील होणार आहे. सोमवारी याचा मोठा टप्पा असणार आहे. अनेक शेतकऱ्यांना सोमवारी डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत. त्यासोबतच रब्बी पिकांसाठी 10,000 रुपये अनुदान यासाठी देखील शेतकऱ्यांची माहिती आता पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सुरू आहे. ते देखील पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना जमा होणार आहेत आणि या सर्वांचे वितरण देखील आता सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या पूर्वी हे पैसे जमा झाल्यास मोठी आनंदाची बातमी असणार आहे, दिलासा असणार आहे. कारण शेतकऱ्याचे अतोनात नुकसान मागील 1-2 महिन्यांमध्ये या अतिवृष्टी आणि पुरामुळे झाले आहे. तुम्हाला नुकसान भरपाई रक्कम जमा झाली आहे का हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसे तुमचे इतरही कोणते प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.